तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एसजी टेक्निकल मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत Oppo K12X 5G हा मोबाईल. या मोबाईल जो आहे तो व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आपल्यासाठी, आणि हा जो मोबाईल आहे तो बेस्ट अशा वर्किंग मध्ये आपल्याला येणार आहे. आणि आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहणार आहोत Oppo K12X 5G हा मोबाईल आपल्याकडे आलेला आहे. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत त्याची प्रोसेसर, बॅटरी बॅकअप आणि इतर व सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण या बॉक्सला खोलण्यापासून. तर सर्वात आधी आपल्याला या बॉक्स खोलण्याच्या अगोदर आपण पाहू शकता, हा आपल्याला Oppo K12X 5G मोबाईल मेड इन इंडिया व सर्व सिक्युरिटी सोबत आपल्याला आलेला हा मोबाईल आहे. आणि हा मोबाईल आपण ओपन करू. आता हा मोबाईल ओपन करताच आपल्याला बघायला मिळणार आहे हा मोबाईल. या मोबाईल आपण कशी ओपनिंग करू आता बघू आपण. याच्यामध्ये लेस, केस, एनी डॉक्युमेंट आणि ही सिम कार्ड टूल आणि हे कव्हर झाल्यानंतर हे बघू शकता की सॉलिड केस आहे. हा केस जो आहे तो ओप्पो कंपनीकडून येणारा प्रथमच केस आहे. आणि याच्यासोबत आपल्याला एक याच्यासोबत आपल्याला मजबूती पण. तर आपण बघू शकता याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे गड्डू, आणि याच्यासोबत भेटणार आहे आपल्याला टाइप सी चं पोर्टेबल केबल. यासोबत आपल्याला केबलची मजबूती बघू शकता, आणि याच्यामध्ये 45 वॅटचं आपल्याला फास्ट चार्जर असं भेटतं. आणि हा जो मोबाईल आहे तो 35 मिनिटांमध्ये फुल चार्जिंग आपल्याला सुपर कॅपच्या 45 वॅटच्या चार्जरने आपल्याला फास्ट असं सुपर चार्ज करून मिळतं. हा मोबाईल जो बघू शकता हा लुकिंग असा जो व्हेरी गुड असतो. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता याच्यामध्ये कॅमेराची परफॉर्मन्स दिलेली आहे. प्रोसेसरची परफॉर्मन्स साठी आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी हा मोबाईल होणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये आपल्याला खूप अशा महत्त्वाच्या सेटिंग्स भेटणार आहेत. आणि याच्यामध्ये जी असते ती डिस्प्ले आणि जी बॅटरी बॅकअप जी आहे ती असं खूप असं सॉलिड होणार आहे. आणि याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर यूज केलेला आहे. बघू शकता आपण याच्यामध्ये Oppo K12X 5G हा मोबाईल आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये जी आपण परफॉर्मन्स असते ते खूप अशी वेगळी परफॉर्मन्स आपण याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्रेशमेंट म्हटलं तर 120 हर्ट्झ रिफ्रेशमेंट भेटेल. आणि याच्यामध्ये आपल्याला स्मूथ अशी परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला जी पीक ब्राईटनेस भेटते ती याच्यामध्ये आपल्याला 120 हर्ट्झ पर्यंत आपल्याला पीक ब्राईटनेस मिळून जाते. आणि याच्यामध्ये जी खास बात आहे ती आहे आपल्याला बॅटरी बॅकअप. बॅटरी बॅकअप मध्ये आपल्याला याच्यामध्ये खूप अशी 6000 mAh ची बॅटरी बॅकअप आपल्याला भेटणार आहे 45 वॅटच्या चार्जर सोबत. आणि हाचा जो डिस्प्ले आहे तो गोरिल्ला ग्लास सोबत डिझाईन केलेला फर्स्ट इंडियाज स्मार्टफोन व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. आणि याच्यामध्ये जी तुम्ही बघू शकता ती थिकनेस जी आहे ती आपल्याला सर्वात अशी बेस्ट थिकनेस आपल्याला या मोबाईल मध्ये दिलेली आहे. पुढे आपल्याला सर्वात पहिला कॅमेरा दिलेला आहे. आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला फुल अशा स्क्रीन गार्ड सोबत गोरिल्ला ग्लास सोबत आपल्याला याच्यामध्ये प्रोटेक्शन दिलेले आहे. आणि जी क्लिअरिटी कलर्स जी आहेत ती तुम्ही असे ऑब्झर्व करू शकता की हा मोबाईल आपल्याला 15,000च्या मध्ये मिळणार आहे. आणि हा मोबाईलची जी क्लिअरिटी आहे ती खूप अशा वेगवेगळ्या कलरने आपल्याला याच्यामध्ये संबोधित करून येते. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जे आपण पिक्चर बघण्याची आपण जी क्वालिटी असते ती क्वालिटी आपण 1040 पर्यंत आपण याची क्वालिटी एक्सपेंड करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जे आपण मूवी एनी थिएटर कॉपीज आपण जे बघू शकतो त्याच्यामध्ये पीक ब्राईटनेस जे एवढं असं खूप असं याच्याने मारतं की आपण बघू शकता की ते हा जो मोबाईल आहे तो खूप अशा युनिक स्टाईलने आणि युनिक प्रोसेसरने आपल्याला हा मोबाईल बनलेला आहे. याच्यामध्ये जो आहे तो प्रोसेसर खूप असा स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चा प्रोसेसर दिलेला आहे. आणि याची जी क्वालिटी आहे ती खूप अशा बिल्ड क्वालिटीने आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता की आपण असे स्मूथ मध्ये आपल्याला हा जो मोबाईल आहे तो स्मूथ मध्ये आपल्याला परफॉर्मन्स भेटणार आहे. स्टँडर्डच डिव्हिजन हाय क्वालिटी मध्ये आपल्याला ह्याची परफॉर्मन्स मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जे ऍप्स आहेत ते स्मूथ प्रकारे आपल्याला वापरायला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये जी बिल्ड क्वालिटी वापरलेली आहे ती खूप अशा स्मूथनेसने बिल्ड क्वालिटी वापरलेली आहे. आणि याचा जो चार्जर आहे तो सी टाईप चार्जर दिलेला आहे. डबल माईक दिलेला आहे. आणि 3.5 mm चा जॅक सुद्धा आपल्याला या मोबाईल मध्ये दिलेला आहे. आणि जी थिकनेस आहे ती खूप अशी सॉफ्ट थिकनेस सोबत हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर Oppo K12X 5G हा मोबाईल मध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये
जी थिकनेस आणि जी याची ब्राईटनेस आहे ती 120 हर्ट्झ पर्यंत आपल्याला खूप अशा लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये येणार आहे. आणि जो सिम कार्ड ट्रे आहे तो एक सिम आणि एक मेमोरी कार्ड किंवा 2 सिम आपल्याला याच्यामध्ये भेटतील. आणि याच्यामध्ये आपल्याला 4/128, 8/128 आणि 256 GB पर्यंत आपल्याला याच्यामध्ये स्टोरेज भेटून जातो. हा जो कलर आहे आणि आपल्याला याच्यामध्ये 14चा अँड्रॉइड व्हर्जन मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला स्क्रीन टेस्ट केलं तर खूप अशा परफॉर्मन्स नाही याचा स्क्रीन टेस्ट होतो आणि ॲप पण असे लवकर ओपन होतात, जसं की तो 30-40 मोबाईलच्या 1000च्या मोबाईलमध्ये आपण हा वर्क करू शकतो. त्याच्यासारखा मोबाईल हा एवढा प्रीमियम ग्लास सोबत येणारा आपला हा Oppo AK12X 5G हा मोबाईल आहे. आणि हा 5G मोबाईल आहे, त्याच्यामुळे याला 13 ब्रँड सपोर्ट करतात. आणि याच्यामध्ये जो गेम खेळतो तो आपण असं स्मूथ पैकी गेम खेळू शकतो. आणि याच्यामध्ये जी थिकनेस दिलेली आहे ती बघू शकता की असं किती स्मूथने हा मोबाईल चालत आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे गेम खेळू शकतो. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला खूप असे PUBG, फ्री फायर आणि कोणतीही गेम आपण याच्यामध्ये खेळू शकतो. आणि जी स्मूथनेस असते ती रिफ्रेशमेंट आपण 120 हर्ट्झ पर्यंत आपल्याला याच्यामध्ये रिफ्रेशमेंट करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की ओपन सेटिंग, ओपन क्रोम, ओपन यूट्यूब याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या सेटिंग भेटतात. आणि याच्यामध्ये आपल्याला खूप अशा टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला याच्यामध्ये जी वर्क आहे ती करायला मिळणार आहे. आणि याचा पॉवर जो स्क्रीन फिंगर बटन आहे तो व्हॉल्यूम बटन जवळ दिलेला आहे. आणि याचं पॅक बघू शकता की गोरिल्ला ग्लास सोबत आपल्याला हा मोबाईल फर्स्ट टाइमच आपल्या इंडियामध्ये लॉन्च होणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो खूप अशा प्रीमियर डिझाईन सोबत आपल्याला बनलेला आहे. याचा जो बॅक कॅमेरा आहे तो 108 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे. आणि फ्रंट कॅमेरा जो आहे तो 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर तुम्ही बघू शकता की असं किती किती असं क्लॅरिटीने हा मोबाईल आपला फोटो घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये 4K पर्यंत आपण रेकॉर्डिंग करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला खूप अशा डिझाईन सोबत फोटो आणि कलरफुल फोटो येतात याच्यामध्ये. एवढंच नव्हे तर आणि याच्यामध्ये जे असतो तो फिल्टर आपण याच्यामध्ये कोणताही लावू शकतो. याच्यामध्ये फिल्टर सहितचा ऑप्शन दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जे असतात ते खूप अशा डिझाईन सोबत फिल्टर असतात. आणि हा जो मोबाईल आहे तो खूप अशा कमी किमतीत व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला होणार आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकता की 50 मेगापिक्सलचा जो कॅमेरा आणि 108 मेगापिक्सलचा जो कॅमेरा आहे तो खूप अशा डिझाईन सोबत बनलेला आहे. बघू शकता एक मी आता क्लिक केलेला एक फोटो आहे ती किती अशा क्लिअरने आपल्याला दिसत आहे. Oppo K12X 5G हा मोबाईल आपल्याला खूप अशा व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला कॅमेरा ओपन सहित आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये 128 ची हार्ट रिफ्रेशमेंट रेट दिलेली आहे आपल्याला. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला क्रोमा टूल पण दिलेले आहेत. आपण याच्यामध्ये कोणतेही जी हार्ड वर्क असते ते आपण याच्यामध्ये खूप अशा याच्यामध्ये सॉफ्ट थिकनेस मध्ये आपण करू शकतो. एवढंच नव्हे तर हा मोबाईल आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि याची आणि नेक्स्ट व्हिडिओ कशा व कोणत्या मोबाईलवरती बनवायचे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो मोबाईल तुम्हाला कसा आवडला किंवा कोणत्या गोष्टीनुसार तुम्हाला आवडला, ह्याच्या मोबाईल मधली कोणती खास तुम्हाला माहिती आवडली ती तुम्ही नक्की शेअर करा. आणि हा जो मोबाईल आहे तो कोण घेणार आहे तो कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एवढंच नव्हे तर आपल्याला जो चॅनल आहे तो शेअर करा आणि लवकरात लवकर 1K पर्यंत न्या आपला चॅनल. थँक्यू, धन्यवाद.